पुण्याच्या या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि ती होती प्रशांत जगताप विरुद्ध अभिजित शिवरकर। खरं तर ही लढत होती, अभिजित शिवरकर यांचे वडील मंत्री राहिलेले आहेत आणि या लढतीमध्ये नेमकं काय होणार हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार होतं। प्रशांत जगताप यांची वेगळी ओळख करून देण्याची महाराष्ट्राला गरज नाही, कारण प्रशांत जगताप हे पुण्याचे महापौर राहिलेले आहेत आणि एकूणच पवार कुटुंबियांच्या आणि विशेषतः शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या जवळचे, त्यांच्या गटातले मानले गेले। राष्ट्रवादी फुटल्यानंतर सुद्धा प्रशांत जगताप हे कायमच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादीसोबत होते। ते शहराध्यक्ष झाले, शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। त्यांच्या नेतृत्वामध्ये विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका सुद्धा झाल्या। मात्र ज्यावेळी महापालिकेमध्ये प्रशांत जगताप यांना समजलं आणि एकूण चर्चा सुरू झाली की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत, त्यावेळेस मात्र त्यांनी या गोष्टीला विरोध केला। त्यांचा विरोध जेव्हा जुमानला नाही, पक्षाने फार त्यांचं मत विश्वासात घेतलं नाही, त्यानंतर मात्र त्यांनी स्पष्टपणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला। हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रशांत जगताप यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर प्रशांत जगताप जिंकणार का? कारण मागच्या महापालिकेमध्ये सुद्धा प्रशांत जगताप आणि त्यांची आई रत्नप्रभा जगताप हे दोघंही जण त्या प्रभागातून निवडून आलेले होते। वानवडी हा सगळा पुण्याच्या थोडासा बाहेरचा भाग आहे, तर त्या ठिकाणचं लोकप्रतिनिधित्व ते करतात आणि यावेळेस जे सुरुवातीला ते पिछाडीवरती होते, अत्यंत धक्कादायक ही खरं तर हा कल होता आणि ते सुरुवातीला पिछाडीवरती होते। त्यानंतर अवघ्या 4 मतांची आघाडी त्यांनी घेतलेली होती। मी सांगितलं असं अभिजित शिवरकर भाजपचे त्यांच्या विरोधामध्ये उभे आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आत्ताची अपडेट म्हणजे प्रशांत जगताप 36 मतांनी पिछाडीवरती आहे। अत्यंत काटेकी टक्कर असं म्हणावं लागेल। प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप या सुद्धा पिछाडीवरती आहेत। त्यामुळे ही खरं तर पुण्यामधल्या ज्या काही महत्त्वाच्या 2-4 लढाया होत्या, ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, त्यात प्रशांत जगताप यांच्या लढाईचा समावेश आहे, त्या खरं तर त्या जागेचा समावेश आहे आणि आता ते कुठेतरी पिछाडीवरती आहे। मात्र आम्ही म्हणतोय तसं की अगदी सुरुवातीचा 1 तासातले हे कल आहेत, त्यामुळे आता नेमकं काय होणार? प्रशांत जगताप निवडून येणार का? महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पाऊल ठेवणार का? हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे।